प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो की आज या सायंकाळी युथ विथ मिशनच्या द्वारा या ख्रिस्त जन्म सोहळ्याचं आनंद घेत असताना देवाची जी महान योजना ती तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संधी मला प्राप्त झाली. सर्व टीमचे मी आभार मानतो, पाळसाहेबांचे आभार मानतो आणि सर्व गौरव प्रभूला देतो. माझी खात्री आपण थोडा वेळ प्रार्थनेमध्ये जाऊया आणि प्रार्थना करूया. पवित्र 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 आमच्या सेनाधीश देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, हालेलुया गातो दे बापा. ही सायंकाळी प्रभू दे बापा, ही संधी मला प्राप्त झाली की जेणेकरून तू जो महान परमेश्वर, संबंध सृष्टीचा निर्माण करता आणि तुझ्या योजना, मानवावर केलेली प्रीती आणि तुझे संकल्प, या गोष्टी आज विदित करीत असताना प्रभू दे बापा, मी तुझ्या स्वाधीन होतो अशासाठी की तू गौरविला जावा आणि तू उंचावला जावा, मी घटला जावा. आणि प्रभुदेव बापा, ही जी अनमोल संधी मला प्राप्त झालेली आहे त्याद्वारे प्रभुदेव बापा, तुझ्या अद्भुत आणि गहन गोष्टी, तुझं गुज, तुझी चिन्ह याद्वारे मी सांगत असताना प्रभू, माझा ताबा मी तुझ्या हाती देतो. सर्व अडखळणं, सर्व बंधनं येशूच्या नावामध्ये निखळून जाऊ दे आणि ती मोकळीकता मला तू दे. जेवढे जॉईन होणार आहेत, होत आहेत, त्या सर्वाबद्दल उपकार मानतो आणि प्रभुदेव बापा, अनेकांना तुझ्या या सेवेचा लाभ घेता यावा म्हणून मी प्रार्थना करतो. धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तो एक बापा, आमेन. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. या ठिकाणी आज सर्व जग ज्या आनंदाची तयारी करीत आहे, की ज्या गोष्टीसाठी तयारी चालू आहे, की ख्रिस्त जन्माचा आनंद सर्व जगामध्ये साजरा होत आहे. आणि हा महान सण साजरा करीत असताना, महान आनंद साजरा करीत असताना लोकांची आम्ही पाहतो की नुकत्याच झालेल्या कोरोना त्या या लॉकडाऊनमधून बाहेर पडून हळूहळू जी अनलॉक प्रक्रिया आहे त्याच्यामधून जात असताना अनेकांना ही अनमोल संधी आहे की त्यांनी मोकळीकतेने देवाचं गौरव करावं. आणि म्हणून येशूचा जन्म या अलीकडील काळामध्ये की जे अनेक प्रश्न, अनेक समस्या उपस्थित झाल्या असताना, ख्रिस्त जन्मोत्सवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले असताना, मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो की ख्रिस्ताचा जन्म झाला आणि तो आनंद आम्ही उपभोगावा. आणि म्हणून देवाविषयी काय आम्ही जाणून घेतो किंवा जाणून घ्यावं ही महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात की संपूर्ण जग देवावर विश्वास ठेवतं आणि प्रत्येकाला देव हवा आहे. देवावर विश्वास ठेवून चालण्यासाठी ते तयार आहेत आणि देवाविषयीचं, देवाच्या अस्तित्वाविषयी प्रत्येकाला उत्सुकता आहे की आम्ही त्या देवाला जाणावं. मग मी असं म्हणत नाही की कोणता देव, फक्त देवाला जाणावं एवढं माहीत आहे त्यांना. आणि म्हणून संपूर्ण जग देवाविषयी उत्सुक आहे आणि जो तो मनुष्य आपापल्या परीनं विश्वास ठेवित आहे, त्या विश्वासाच्या द्वारे देवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत आहे, देवाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि तो कसा आहे, कोठे आहे याच्याविषयी उत्सुकता आहे. आणि मनुष्याचा आयुष्यक्रम संपत आला किंवा संपत चालला तरी तो कसा आहे, कोठे आहे हे ते जाणत आहेत किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि खरोखर देवाचं स्वरूप काय आहे या गोष्टी देखील मनुष्याच्या समोर उभ्या आहेत. आणि म्हणून प्रियजन हो, आज संपूर्ण जगामध्ये या ख्रिस्त जन्मोत्सवासाठी लोक तयारी करीत असताना या गोष्टींच्या द्वारे आज मी काही गोष्टी तुम्हासमोर प्रगट करणार आहे. देव काय आहे, त्याचा संकल्प काय आहे आणि त्याची योजना मनुष्याच्या जीवनासाठी कशा प्रकारे काम करीत आहे. आणि म्हणून प्रत्येकाला देवाची गरज आहे. आणि म्हणून मनुष्य काय करतो की स्वतःच्या गरजा पुरविण्यासाठी कदाचित त्याला देवाची गरज आहे हे प्रथम दर्शनी दिसतं. एखाद्या गोष्टीची अडचण आली म्हणजे तो देवापुढे जातो. एखाद्या गोष्टीची समस्या आहे म्हणजे तो देवाची आठवण करतो आणि
जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत त्यांच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर नित्याचा क्रम म्हणून प्रार्थना असेल, बायबल वाचन असेल, अनेक गोष्टी असतील. आणि प्रियजन हो, या माध्यमातून देवाकडं आम्ही कशा प्रकारे पाहतो आणि ख्रिस्ती जीवनामध्ये आमचं आयुष्य इथपर्यंत झालं असताना, कोणी कमी असेल, कोणी जास्त असेल, आम्ही त्या महान देवाला जाणलं आहे काय, किंवा त्याच्याबद्दल आम्ही परिपूर्ण ज्ञान आम्हाला प्राप्त झालं आहे काय, आणि म्हणून आमचा विश्वास काय आहे. पुष्कळ वेळा काही चर्चेस मध्ये धर्मविश्वास जाहीर केला जातो आणि तो धर्मविश्वास प्रेषितांचा मतांगीकार याच्याद्वारे बोलला जातो आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रिव्यक्ती एक देवाच्या द्वारे आम्ही तो विश्वास जाहीर करतो. याचा अर्थ आम्ही कबूल करतो की देव आहे, पुत्र आहे आणि पवित्र आत्मा देखील आहे. आणि म्हणून हा आमचा विश्वास आहे की त्रिव्यक्ती एक देव याच्याद्वारे देव माझ्यावर प्रीती करतो आणि त्याचं अस्तित्व आम्ही पाहतो. मग देवाची ओळख जर आमची आहे, जर आम्हाला असं वाटतं की आमची आणि देवाची ओळख आहे, तर देवाची ओळख आमची कशी झालेली आहे, कोणी केली देवाची ओळख, आम्ही देवाला शोधलं आहे काय, किंवा आम्ही देवाला शोधण्यासाठी आम्ही काय केलं आहे काय. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला वाटत नाही की आम्ही देवाला शोधलं आहे किंवा काय, परंतु देवानं आम्हाला शोधलं. तो म्हणतो की जगाच्या स्थापनेपूर्वी मी तुम्हास निवडून घेतलेला आहे, त्याच्या गौरवासाठी आम्ही त्याचं गौरव करावं म्हणून देवानं आम्हाला निवडलेलं आहे. आणि मग जर देवानं आम्हाला निवडलेलं आहे, एफिसकराच्या पत्रामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की त्यानं आम्हाला त्याच्या गौरवासाठी निवडलेलं आहे. त्याचं गौरव आमच्याद्वारे व्हावं ही देवाची इच्छा आहे. मग देवाने जर आम्हाला निर्माण केलेलं आहे, देवानं आम्हाला घडवलेलं आहे, तर देव प्रीती आहे आणि तो आमच्यावर प्रीती करतो. आणि म्हणून प्रियजन हो, आज विशेष करून देवाची ओळख आम्ही कशी करून घ्यावी, आम्हाला कशी देवाची ओळख करता येईल, तर जो जगाचा निर्माण करता तो परमेश्वर की जो मानवावर प्रीती करतो, त्याचा उद्देश आमच्यासाठी काय आहे, त्याचा उद्देश आमच्यासाठी काय आहे. आणि म्हणून देवाचा उद्देश मानवावर प्रीती करणे एवढाच आहे आणि तो तुमच्या माझ्यावर प्रीती करतो. आणि देवाची प्रीती तुम्हाला आणि मला माहित आहे. त्या प्रीतीचा उद्देश हा आहे की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि त्या सार्वकालिक जीवनासाठी की जी त्याची तुम्ही आणि मी निर्मिती, त्याचा कुठल्याही द्वारे नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून देवाची मानवावर प्रीती आहे. म्हणून देवाची व्याख्या किंवा संज्ञा आम्हाला अशी करता येते की देव प्रीती आहे. आणि खूप लहानपणीच आम्ही शिकलो, सगळ्यात पहिलं वचन हेच शिकलो की देव प्रीती आहे, नाही का. आणि म्हणून आम्हाला या गोष्टींच्या द्वारे आम्ही पाहतो की देव प्रीती आहे. आणि म्हणून प्रियजन हो, त्या प्रीतीपूर्ण देवाकडे आम्हाला कशा प्रकारे जाता येईल. आम्ही पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये याच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि त्याच्या 27व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, उत्पत्ती 1 आणि त्याचं 27वं वचन आम्हाला पाहायला मिळतं की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवानं अशा प्रकारे मनुष्याची निर्मिती केली. आणि पहिली गोष्ट त्याच्यामध्ये प्रतिरूपाचा निर्माण केला. आम्ही पाहतो देवानं त्याला आशीर्वाद दिला की पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा, तिला सत्तेमध्ये आणा. देवानं हा अधिकार मानवाला दिला की पृथ्वीवर सत्ता गाजवा. अशा प्रकारे आम्ही पाहतो की जे देवानं दिलेले आशीर्वाद आहे मानवाला, ते आज आम्ही पाहतो की जवळजवळ मानवानं अख्खी पृथ्वी व्यापून टाकलेली आहे. आणि म्हणून देवानं आमच्यावर प्रीती केली आणि त्याच्या निर्मितीवर तो प्रीती करतो. आम्हाला माहित आहे की योहान 3:16 मध्ये आम्ही पाहतो की देवाने जगावर प्रीती केली आणि जो जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्यासाठी त्याने एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून प्रियजन हो, देवानं जगावर प्रीती केली याचं आम्ही योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो. म्हणून देव आम्हावर प्रीती करतो आणि त्याच्या प्रीती
ला खंड नाही, तर ती त्याची दया करुणा रोज आमच्यावर नवी होते. आम्ही सध्याच्या युगामध्ये कृपेच्या काळामध्ये असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला पाप केलं तरी शिक्षा नाही, परंतु जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की पापाबद्दल आम्हाला दंड भरला जायचा किंवा त्याच्याबद्दल यज्ञ अर्पण्याची गरज होती, अर्पण करण्याची गरज होती, पापक्षमेचं अर्पण होतं आणि अशा अनेक गोष्टीची अर्पण जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. परंतु आज नवी करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याच्याद्वारे क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणून देवानं तुमच्या माझ्यावर जी प्रीती केली त्याबद्दल सांगत असताना त्यानं ती प्रीती विनाअट आमच्यावर केली, त्याच्यामध्ये कुठली देवाणघेवाण नव्हती. आणि म्हणून त्याला आगापे प्रीती असं म्हटलेलं आहे की ती आगापे प्रीती म्हणजे देवानं केलेली तुमच्या माझ्यावरची विनाअट केलेली प्रीती आहे. आणि ती प्रीती देव आमच्यामध्ये विनाखंड करीत आहे. आणि म्हणून प्रियजन हो, मी मगाशी असं म्हटलं की त्या प्रीतीचं प्रमाण काहीतरी असायला पाहिजे. जगामध्ये आम्ही राहतो असताना प्रीती करतो तर त्याच्यामध्ये आम्ही पाहतो वस्तुरूपाची प्रीती आहे, देवाणघेवाणीची प्रीती आहे, शारीरिक आकर्षण आहे म्हणून प्रीती आहे, किंवा सेक्शुअल आकर्षण आहे म्हणून प्रीती आहे. परंतु देव आमच्यावर प्रीती करतो त्या प्रीतीचं प्रमाण हे आहे की त्यानं आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त विना अट तुमच्या माझ्यासाठी दिला. बायबलमध्ये आम्ही एक गोष्ट पाहतो की काही लोकांनी चिन्ह मागितलं, देवासाठी चिन्ह मागितलं. तर चिन्ह काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो याशिवाय दुसरं चिन्ह नाही. आणि म्हणून अशा प्रकारे देवाची प्रीती आम्ही पाहतो. मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं की देवानं मनुष्य घडला आणि त्याला आशीर्वादित केलं. आणि आम्ही पाहतो की एदेन बाग सर्वांना माहीत आहे आणि आदाम आणि हवा त्याच्यामध्ये राहत असताना आदाम हवेला देवाचं रोजचं भेटणं होतं. सायंकाळी तो त्यांची भेट घ्यायचा असं आम्हाला बायबल सांगतं. आणि ज्या वेळेस आज्ञाभंगाचं पाप झालं आणि एक साधी आज्ञा होती की मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. आणि म्हणून जेव्हा या मधल्या झाडाचं फळ खाऊ नको असं ही आज्ञा, छोटीशी आज्ञा देवानं दोघांना दिली, परंतु त्याच्यामध्ये त्यांना राहता आलं नाही. आणि आम्ही पाहतो की फळ खाऊ नको, परंतु त्या ठिकाणी हवेनं फळ खाल्लेलं पाहिलं, आज्ञाभंगाचं पाप झालं. आणि नेमकं काय घडलं? देवाशी जे मनुष्याचं नातं होतं ते त्या ठिकाणी विभक्त झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्यांची कनेक्टिव्हिटी तुटलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि जेव्हा ही कनेक्टिव्हिटी तुटली, देव जेव्हा भेटायला गेला तर हे लपून बसले, कारण त्यांनी जाणलं की आम्ही पाप केलेलं आहे, आम्ही देवापासून दूर गेलेलो आहोत. आणि म्हणून पाप आम्हाला कशा प्रकारे म्हणता येईल, पापाची व्याख्या आम्हाला काय करता येईल? तर पापाची व्याख्या ही आहे प्रियजन हो, की ज्याला आम्ही स्वैराचार असं म्हणतो. आणि स्वैराचार म्हणजे काय? आणखी सोप्या भाषेत तर स्वैराचार म्हणजे आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे वागणं, आम्ही कोणाच्या आज्ञेत न राहणं, किंवा थोडक्यात आज आम्ही म्हणतो की आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, तर त्याच्यापेक्षा आम्ही स्वतःचं ऐकणं आणि स्वतःच्या इच्छेनं करणं याला आम्ही पाप म्हणतो. तीच गोष्ट एदेन बागेमध्ये घडली की ज्याला स्वैराचार असं म्हटलं. आणि मग ज्या पापामुळं काय झालं तर देवाचे आणि मानवाचे संबंध तुटले गेले. हे कसे काय तुटले? का तुटले? कशासाठी? आम्ही म्हणतो की देव तर पापी लोकांसाठी आहे, येशू ख्रिस्त पापी लोकांना तारावयास आलेला आहे. परंतु प्रियजन हो, देवाला आम्ही किती जाणलं म्हणून मी मगाशी प्रश्न विचारला की देव असा आहे की तो पवित्र आहे आणि स्वर्गामध्ये त्याला पवित्र 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 असा विना न थांबता त्याला यज्ञ केला जातो, त्याची स्तुती केली जातो. तुमचा माझा प्रभू तो सामर्थ्यवान आहे, तो स्तवनामध्ये वसणारा आमचा देव आहे. आणि म्हणून देवापुढे मनुष्य जेव्हा पाप करतो तेव्हा त्याचे संबंध तुटले जातात, त्यामध्ये अंतर येतं. आम्ही पाहतो की देवापुढे आम्ही जाऊ शकत नाही, त्याचं पावित्र्य एवढं मोठं आहे, तो प्रकाश आहे आणि त्या प्रकाशापुढे, ते तेजापुढे आम्ही टिकाव धरू शकत नाही. देवानं अग्नीच्या द्वारे अनेकांना दर्शन दिलेलं आम्ही पाहतो. आणि मोशे जेव्हा म्हणतो की मला तुझी भेट घ्यायची, तो म्हणतो की मी तुला त्या खडकाच्या आड लपवितो म्हणजे तुला मला पाहता येईल. परंतु ते आच्छादन आहे, त्या प्रकाश त्या मोशेच्या चेहऱ्यावर इतका होता की जेव्हा तो डोंगरावरून खाली आला तर इस्रायल लोकांना त्याचं मुख पाहता येत नव्हतं. आणि असा तो देव आहे. आणि म्हणून अशा प्रकारे देव इतका पवित्र आहे की त्याच्या पुढे तुम्ही आणि मी टिकाव धरू शकत नाही. तुम्हाला माहित आहे प्रियजन हो
की आम्ही देवावर प्रीती करतो असं म्हणतो आणि पाप करतो तेव्हा आम्ही लबाडी करतो. आणि जितक्या वेळा आम्ही लबाडी करतो तेव्हा आमचे आणि देवाचे संबंध तुटले जातात. मग मी मगाशी असं म्हटलं की देव प्रीती आहे आणि तो आम्हावर प्रीती करतो आणि याच्यामध्ये दरी येऊ नये, याच्यामध्ये कुठलंही अंतर पडू नये, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देव प्रकाश असल्या कारणानं अंधाराची कृत्य त्याच्या पुढे चालू शकत नाही. आणि अंधाराची कृत्य तुम्हाला चांगली ठाऊक आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही रोज नित्य चालतो की आमच्यापासून लबाडी होते, चूक होते, अनेक गोष्टी घडतात. तर प्रियजन हो, देवाला जाणून आम्ही घेतो काय आणि कितपत घेतलं, हा आज आमच्या ख्रिस्ती जीवनातील महत्वाचा भाग आहे. मी कित्येक वेळा असा प्रश्न विचारतो अनेकांना की ख्रिस्ती जीवन आणि ख्रिस्ती इतर जीवन याच्यामध्ये फरक काय आहे. आम्ही जर भौतिकरित्या पाहिलं तर ख्रिस्ती जीवन हे इतर जीवनासारखंच आम्ही जगतो, काही त्याच्यामध्ये फरक नाही आहे. अनेक लोक देवासाठी धडपडत आहेत, देवाची पूजा अर्चा करीत आहेत, त्याला मान सन्मान देत आहेत. आम्ही देखील तेच करतो. मग फरक आहे कुठे? फरक हा आहे की देव तुमच्या माझ्यावर प्रीती करतो आणि तुमचा आणि माझा नाश होऊ नये ही त्याची इच्छा आहे. तो आम्हाला कष्ट देऊ इच्छित नाही, तर आम्हाला स्वातंत्र्यासाठी त्यानं पाचारण केलं. आमच्यावर कुठलंही ओझं लादलं जाऊ नये ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की अनेक यज्ञ आहेत, त्या त्या यज्ञांच्या द्वारे मनुष्य काय करत होता? देवाला अर्पण करीत होता पाप झाल्यानंतर. परंतु या ठिकाणी ही नाती बिघडली असताना लोकांच्याच पुढे समस्या उभा राहिल्या आणि आमच्या कुटुंबामध्ये त्याचं चित्र आज आम्हाला पाहायला मिळतं. समस्या उभा राहिल्या कारणानं ते चित्र आम्ही आज पाहतो आणि ते चित्र असं आहे की आमच्या कुटुंबामध्ये मतभेद आहेत, आमच्या कुटुंबामध्ये समस्या आहेत, आमच्या कुटुंबामध्ये अशांतता आहे आणि याच्याद्वारे आम्ही त्या मरणामध्ये चालतो. आम्ही पाहतो की मरणाची सत्ता आमच्यावर राज्य करते काय? प्रभूने शिकवलेली प्रार्थना आम्हाला सांगतं की तुझं राज्य येवो, तुझं राज्य आमच्या जीवनावर चालो. परंतु आज या इंटरनेटच्या काळामध्ये आम्ही पाहतो की कोणाची सत्ता आमच्यावर चालली आहे? आमची सत्ता आमच्यावर कोणाची सत्ता आहे? आज या युगाची सत्ता आमच्या जीवनावर, आमच्या कुटुंबावर आहे. आम्ही घरामध्ये पाहतो, हा कॉमन विषय आहे, मोबाईलचा विषय कॉमन आहे. आम्ही आपापले मोबाईल घेऊन आपापल्या गोष्टीमध्ये मग्न असतो. आमचं संभाषण कमी झालं, संवाद कमी झाला. आम्ही पाहतो की आदामाचा हवेचा संवाद देवाशी रोज होत होता. त्या पापामुळे त्यांच्या संवादामध्ये बाधा आली, त्यांचं संभाषण बंद झालं, हळूहळू ते पापाकडे जाऊ लागले. प्रियजन हो, ही समस्या आज तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये झालेली आम्हाला पाहायला मिळते. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 23वे वचन मी आपणासाठी वाचतो. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 23वे वचन. ते असं सांगतं की सर्वांनी काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. बघा, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. प्रियजन हो, सर्वांनी पाप केलंय, असं कोणी म्हणू शकत नाही की मी पाप करीत नाही. आणि म्हणून बायबल सांगतं की जो जो म्हणतो की मी पाप करीत नाही, तर बायबल त्याला म्हणतं की तो लबाड आहे आणि सैतानाला लबाडाचा बाप असं म्हटलेलं आहे. तर प्रियजन हो, सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की देवानं मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा बनवला आणि देवानं त्याची इच्छा ही होती की मनुष्य बनवला तो त्यानं त्याचं गौरव करावं, देवाचं गौरव करावं, याच्यासाठी तो मनुष्य बनविला गेला. आणि म्हणून आमच्या पापामुळं आम्ही देवाचं गौरव करू शकत नाही, तर पापाचं गौरव करतो आणि मनुष्याचं गौरव करतो. प्रियजन हो, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 23वे वचन. रोम 6 आणि त्याचं 23वे वचन बघा. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. मी मगाशी म्हटलं की संपूर्ण जग नाताळाचा आनंद लुटीत आहे, त्याच्यामध्ये तयारी लागलेली आहेत. आणि तयारी कसली चालू आहे?
तर भौतिक गोष्टींची तयारी चालू आहे आणि ते लोक खरेदी आहे, अमकं आहे, तमकं आहे, स्वच्छता आहे, या सगळ्या गोष्टी आहे. परंतु 23वा वचन आज आम्हाला सांगत आहे, पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान. काय आहे देवाचं कृपादान? देवाचं कृपादान हे सार्वकालिक जीवन आहे की जे तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला मिळतं. ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला ते जीवन बहाल केलेलं आहे. आणि म्हणून मनुष्याचा नाश होऊ नये ही देवाची योजना आहे. तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं याद्वारे देव त्याची संकल्प ते आमच्या मानवाच्या जीवनामध्ये पूर्ण करू इच्छित आहे. आणि म्हणून प्रियजन हो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की ख्रिस्ताचा जन्म का झाला, ख्रिस्ताचा जन्म आम्ही त्याचा आनंद पाळणार की नाही किंवा पाळावा की नाही, कशा प्रकारे पाळावा. आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असताना पाप आम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे आणि ते कृपादान आज आम्हाला पाहायला मिळत आहे. आज आम्ही मरण कशामध्ये पाहतो? नाही का, पापाचं वेतन मरण आहे. मग ते कधी आहे? सगळ्यात शेवटी आहे काय? आम्ही नवीन करारामध्ये जर गेलो तर आम्ही पाहतो आमच्यामध्ये आजार आहेत आणि बायबल आम्हाला सांगते की काही आजार कशासाठी आहेत, तर ते आमच्या पापामुळे आलेले आमचे आजार आहे. काही देवाच्या गौरवासाठी आहे. आजारच नव्हे तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याद्वारे आम्ही पाहतो की आम्हाला पापामुळे अनेक समस्येला तोंड द्यायला लागतं, अनेक अडचणींना तोंड द्यायला लागतं. आणि म्हणून जीवनशैली जी आमची आहे ते पापाचे परिणाम आमच्या जीवनशैलीमध्ये दिसून येतात. आणि ते पापाचे परिणाम आमच्या जीवनशैलीमध्ये कशा प्रकारे दिसतात? तर बघा, आमच्या जीवनामध्ये ते दिसतात. कदाचित आमच्यामध्ये अपयश असेल, कदाचित आमच्यामध्ये निराशा असेल, कदाचित आमच्यामध्ये अनेक समस्या डोकावत असतील, वर पाहत असतील. कुटुंबामध्ये कलह आहेत, कुटुंबामध्ये अशांतता आहे, कुटुंबामध्ये पैशाची चणचण आहे, कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये वाद आहे. आम्ही पाहतो की व्यभिचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही पाहतो विभक्त होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कितीतरी गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. त्या सगळ्या कशामुळे आहेत? तर पापामुळे आहेत. मंडळीमध्ये त्याचा परिणाम आम्ही पाहतो की मंडळीमध्ये समस्या निर्माण होतात. आम्ही एकमेकांचा सन्मान करीत नाही. पॉलिटिक्स आहे, अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याद्वारे ख्रिस्ताच्या कार्याला खंड पडत आहे. ज्याच्याद्वारे मंडळीच्या द्वारे जे कार्य व्हायला पाहिजे ते कार्य होऊ शकत नाही. त्याला खीळ बसलेली आहे. आम्ही आमच्यामध्ये मग्न आहोत. देवाचं भय कोणाला राहिलं नाही आणि आमची देवावरची प्रीती आटलेली आहे. जो देवावर प्रीती करतो तो त्याच्या आज्ञा पाळतो असं बायबल आम्हाला सांगतं. मग जर देवावर आम्ही प्रीती करतो तर त्याच्या आज्ञा आम्ही पाळतो काय? आणि हे पापाचे परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. आम्ही जरी ख्रिस्ताचे आहो, ख्रिस्ती जीवन जगतो. देव न्यायी परमेश्वर आहे. तो सर्वांचा न्याय सारखाच करणारा आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की पापाचं वेतन मरण आहे आणि मरणाची सत्ता आमच्यावर जेव्हा चालते तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या संकटामध्ये चालतो. अशा प्रकारचे प्रश्न आमच्या जीवनापुढे उभे झालेले आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही पाहतो की जेव्हा आदाम हवेने पाप केलं आणि देवानं त्यांना सांगितलं की एदन बागेच्या बाहेर काढलं, तेव्हा शाप देण्यात आला आणि तो शाप अशामध्ये होता की तुम्ही कष्टाचं जीवन जगाल, कष्ट करून खाल. आणि आम्ही पाहतो की आज त्याच्यामध्ये संपूर्ण सृष्टी आहे. त्याच्याशिवाय आम्हाला काही मिळत नाही. आणि म्हणून आजपर्यंत जग त्या आदामाच्या पापाचा उपभोग घेत आहे. क्षमा करा, आदामाच्या पापाचे परिणाम उपभोगीत आहे. आणि म्हणून प्रियजन हो, ही जी आमची कष्ट करून जगण्याची जी गोष्ट आहे ती कोणाच्या पासून सुटलेली नाही. आणि म्हणून आजची स्थिती काय आहे? आजची स्थिती हीच आहे. आम्ही पाहतो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे जग इलेक्ट्रॉनिक जग आहे, इंटरनेटचं जग आहे, फास्ट जग आहे. आम्ही कमी पडलो तर आम्ही मागे राहू. आणि म्हणून आज इलेक्ट्रॉनिकच्या जीवनामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे? व्यसनाधीन आहेत, तरुण व्यसनाधीन झालेले आहेत, वाम मार्गाला लागलेले आहेत, अशांतता आहे. या सगळ्या गोष्टी पापाचे परिणाम आहे आणि याच्यामुळे मनुष्य पापामध्ये मरत आहे. देवाची इच्छा ही आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. आम्ही पाहतो की
प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, नाही का, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही पाहतो, तर आम्ही पाहतो की पिता आहे, पुत्र आहे आणि पवित्र आत्मा आहे. आम्ही पाहतो की देवानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे, मनुष्य प्राणी निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व झालं असं योहान सांगतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. या गोष्टी आम्ही पाहतो. जलावर देवाचा आत्मा तळमत होता, हेही आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहतो. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असताना आम्हाला हे जाणून येतं की ही तिन्ही व्यक्ती जगाच्या स्थापनेपूर्वी होत्या. येशू ख्रिस्त होता, देव होता आणि पवित्र आत्मा देखील होता. किती अद्भुत गोष्टी आहेत ह्या. आणि म्हणून प्रियजन हो, देवाची इच्छा की कोणाचाही नाश होऊ नये आणि म्हणून देवानं उपाययोजना केली आणि ती उपाययोजना तर मानवाला आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी देवाजवळ जाता येत नाही. किती प्रयत्न केले तरी त्याला जाता येत नाही. आम्ही पाहतो योहानाच्या शुभवर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये जेव्हा प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्त, तेव्हा तो प्रार्थनेमध्ये असं म्हणतो की जितके लोक तुम्हाला दिले तितक्या लोकांना मी तुझं नाव सांगितलेलं आहे, आता तू त्यांना आकर्षण घे. देवानं आकर्षल्याशिवाय आम्हाला आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणं आहे. आणि म्हणून प्रियजन हो, आम्हाला स्वतःहून त्याच्याकडे जाता येत नाही आणि म्हणून देवानं योजना आखली आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याच्याकडं जाण्याची गरज आहे. तर प्रियजन हो, किती आम्ही प्रयत्न केले तरी आम्ही अपूर्ण आहोत. स्तोत्रकर्ता दावीद राजा की जो देवाचा उत्तम सेवक, तो असं म्हणतो की मी तर माझी धार्मिकता तर घाणेरड्या चिंधीसारखी आहे. तो विश्वासू होता, सतत देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा होता, परंतु तो म्हणतो की माझी धार्मिकता, अशा प्रकारे देवापुढे कोणताही मनुष्य टिकाव धरू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला देवानं ही योजना दिली की येशू ख्रिस्तामध्ये आम्ही त्याची लेकरं व्हावी आणि मग देवाने स्वतःच पापासाठीचा परिपूर्ण दंड भरून देण्याचे ठरविले. मी तुम्हाला सांगितलं की पापाचं वेतन मरण आहे आणि पापाचा दंड भरण्याची गरज आहे. आणि तो दंड कशा प्रकारे आम्हाला भरता येईल, आम्ही त्याच्यासाठी अशक्य आहोत किंवा आम्हाला ते जमणार नाही. आणि म्हणून देवानं ठरवलं की मानवाचा दंड आम्ही भरावा. आणि म्हणून स्वतःच पापासाठीचा परिपूर्ण दंड कशा प्रकारे भरणार, तर तो दंड येशू आमच्या ऐवजी भरण्यासाठी पाठविला गेला. आमच्या ऐवजी येशू त्या ठिकाणी तारण म्हणून गेला. आणि प्रियजन हो, येशू याच्याद्वारे आम्ही देवाबरोबर समेट झालेले आत्ता असे आम्ही पाहतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं मरण, त्याचं बलिदान, त्याचं रक्त सांडणं, त्याचं क्रुसावरचं अर्पण आम्हाला देवाजवळ नेतं. आमचा नातेसंबंध देवाशी जोडला जातो. बघा, पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचा 18 वचन आम्ही वाचूया. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 18 वचन मी वाचतो. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारले गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. किती अद्भुत गोष्टी देवानं तुमच्या माझ्यासाठी केल्या. काय लिहिलं? कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी, तुमचं आणि माझं नातं देवाबरोबर टिकून राहण्यासाठी, आमचे संबंध देवाबरोबर राहण्यासाठी काय केलेलं आहे की नेण्यासाठी ख्रिस्ताने पापाबद्दल, येशू ख्रिस्तानं पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, आणि या जगामध्ये एकच नीतिमान आहे स्वर्गामध्ये आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, आणि तुम्ही आणि मी अनीतिमान होतो, त्या आम्ही तुम्हा माझ्यासाठी अनीतिमान लोकांसाठी त्यानं काय केलं? एकदा मरण सोसलेलं आहे आणि ते मरण वधस्तंभावरचं मरण आहे. अशा प्रकारे आम्ही पाहतो की तो देह स्वरूपामध्ये जीवा मारला गेला आणि आत्म्यामध्ये जिवंत केला गेला. प्रेज गॉड, प्रभूची स्तुती असो की देवाची ही योजना
येशू ख्रिस्तामध्ये आम्ही पाहतो आणि ती योजना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून योहान शुभवर्तमान त्याच्यामध्ये येशू स्वतः असं म्हणतो, योहान 14 आणि त्याचं 6वं वचन आम्हाला सांगतं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आले वाचून पित्याजवळ कोणाला जाता येत नाही. आणि म्हणून प्रियजन हो, येशू ख्रिस्त हाच मार्ग आहे की जो आम्हाला देवाकडे घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आम्हाला देवाकडे जाता येतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला जीवन आहे. आम्ही पाहिलं की देव आम्हावर प्रीती करतो अशासाठी की त्याचा संकल्प हा आहे, येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, आमचा नाश होऊ नये. आणि तेच एक सत्य आहे की त्या ख्रिस्तामध्ये आम्हाला जीवन आहे. आणि म्हणून प्रियजन हो, या ख्रिस्त जयंतीच्या आनंदामध्ये देवाचा संकल्प, देवाची इच्छा तुम्हाला आणि मला जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. जो शास्त्रभाग आजच्या मननाचा होता की लूककृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याची काही वचनं मी आपणासाठी वाचतो आणि त्यातील काही वचनावर मी तुमच्याशी बोलणार आहे. लूककृत शुभवर्तमान नवीन करारामध्ये आणि त्याच्यामध्ये येशूचा जन्म असं एक मथळा आहे. त्या मथळ्यामध्ये काही गोष्टी मी तुमच्यासाठी वाचतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर अगुस्ते याची आज्ञा झाली. क्विरेनिया हा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून घ्यावयास गेले. योसेफ व दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला. नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. आणि त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले करीब राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले, गव्हाणीत निजविलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत त्याची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. या ठिकाणी येशूच्या जन्माचं थोडक्यात चित्रण आम्हाला पाहायला मिळतं आणि लोकांना ते चित्रण केलेलं आहे. आणि येशूचा जन्म का झाला, कसा झाला आणि पापक्षमेसाठी रक्त सांडण्याची गरज होती. आणि म्हणून येशूचा जन्म की जी देवाची योजना, मी मगाशी सांगितलं की आमचा नाश होऊ नये म्हणून आम्हाला ही योजना पाहायला मिळते. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म यासाठी झाला आणि तो कशा प्रकारे झाला. आज आम्ही पाहतो की या ख्रिस्त जन्माच्या आनंदामध्ये तुम्हाला आणि मला सांगू द्या, तुम्हाला मला सांगायचं आहे की जो मोठा आनंद, देवाचा जो निरोप गॅब्रिएल देवदूत आणि ते देवदूतांचा समूह जेव्हा त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. दूतानं स्वर्गातून येऊन, मनुष्यामध्ये येऊन देवाचा निरोप घेऊन त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी काय सांगितलं, प्रभूचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं. कदाचित त्या काळोख्या रात्री तो देवाचा प्रकाश अशा प्रकारे चमकला असेल, त्यांचे डोळे दिपले होते, भय निर्माण झालं, ही अद्भुत गोष्ट काय आहे. आणि या समस्येने ते मेंढपाळ कदाचित भयभीत झाले असतील. आणि आम्ही पाहतो की त्यांना मोठी भीती वाटली. प्रकाश आहे, लोकांना अंधाराची भीती वाटते, परंतु त्या ठिकाणी आम्ही असं पाहतो की मोठा प्रकाश आला आणि त्या प्रकाशापुढे यांना भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना असं म्हणाला, काय म्हणाला की जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी सांगतो. जो मोठा आनंद, प्रियजन हो, आनंदाची बातमी कोणी आणली? देवदूतांनी आणली. कोणाकडून आणली? देवाकडून आणली. कोणासाठी आणली? तुमच्या माझ्यासाठी आणली, तर संपूर्ण जगासाठी आणली.
तो म्हणतो की जो मोठा आनंद सर्व लोकांस व्हावा. आणि म्हणून प्रियजन हो, तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त तो कोणा मानवाच्या इच्छेने जन्मास आला नाही, पती पत्नीच्या इच्छेने जन्मास आला नाही, तर आम्ही पाहतो की तो पवित्र कसा आहे. आणि पापाच्या क्षालनासाठी पवित्र रक्ताची गरज होती, पाप क्षमेचा दंड भरण्यासाठी पवित्र किंवा नीतिमान पुरुषाची गरज होती. आणि म्हणून येशूचा जन्म योसेफ आणि मरियेच्या पोटी झाला. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी मरियेच्या पोटी झाला आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते पवित्र रक्त सांडण्यासाठी देवाने योजना केली. आणि म्हणून येशूचं रक्त खरंच पवित्र आहे काय? येशूचं रक्ताच्या द्वारे आमची पाप धुतली गेली आहेत काय? बघा, लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा पहिला अध्याय आणि त्याचे 30व्या वचनापासून मी काही वचन वाचू इच्छित आहे. बघा, पहिला अध्याय 30 वचन. देवदूतानं तिला म्हटले, कोणाला म्हटलं? मरियेला म्हटलं, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. देव, सर्वसमर्थ देव की जो स्वर्गात वस्ती करतो, आणि त्यानं त्या मरीवर कृपा केली. कदाचित त्यानं तिचा स्वभाव, तिची प्रीती, तिचे चांगले गुण जाणले असतील. तिची निवड झाली आणि काय केलं? कृपा झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. या दोघांचा विवाह झाला नव्हता अजून, आणि त्या ठिकाणी तिला दर्शन देण्यात आलं, तिची निवड करण्यात आली. येशूचा जन्म तिच्याद्वारे व्हावा म्हणून, तिच्या पोटी व्हावा म्हणून. आणि काय सांगितलं बघा, तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. म्हणून आम्ही पाहतो की दाविदाच्या कुळातला, वंशातला तो जो राजा प्रभू येशू ख्रिस्त, तो मरियेच्या पोटी जन्मास आला आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भरूप झालेली आम्हाला पाहायला मिळते. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. देवाचा पुत्र, देवाचं राज्य, की त्या राज्याला कधीही अंत नाही, येशू ख्रिस्ताचं राज्य. आणि मरियेने देवदूताला म्हटले, हे कसं शक्य आहे? तिनं प्रश्न विचारला, हे कसं शक्य आहे देवदूताला? बघा, कारण मला पुरुष ठाऊक नाही. ती म्हणते की कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. काय होईल? पवित्र आत्म्याची छाया तुझ्यावर होईल, त्याच्याद्वारे परात्पराचे सामर्थ्याची छाया तुझ्यावर करेल. या कारणाने त्याचा जन्म होईल आणि त्याला पवित्र, स्वल्पविराम आहे, त्याला पवित्र आणि देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रियजन हो, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, तो पवित्र आहे, त्याचं रक्त पवित्र आहे, त्याला पाप ठाऊक नव्हतं. आणि जरी तो मानवामध्ये राहिला, वस्ती केली, तरी त्यानं पाप केलं नाही. तो म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. आम्ही पाहतो की तो रानावनात राहिला, डोंगर टेकड्यामध्ये राहिला. तो म्हणतो की पक्ष्यांना घरटं आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला घरटं नव्हतं. अशा प्रकारे तो त्याची प्रचिती देतो. आणि देवाचा पुत्र की जो पवित्र तुमच्या माझ्यासाठी देहरूपानं या मरियेच्या द्वारे आला, प्रियजन हो, तर तो पवित्र होता. आणि म्हणून तुमची लाखीसारखी, माझी लाखीसारखी लाल असलेली पातक तो बर्फावून पांढऱ्या शुभ्र होण्यास येशू ख्रिस्ताचं रक्त समर्थ आहे, कारण ते पवित्र आहे. आणि म्हणून आमच्या पापांचा दंड त्यानं भरला. आणि यशया 53व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की ख्रिस्ताविषयी त्याचं भविष्य लिहिलेलं आहे आणि ते भविष्य पूर्ण झालेलं आहे. येशू ख्रिस्त, त्याचं भविष्य जे यशया संदेश त्याने केलं, त्याची प्रचिती आम्ही पाहतो, नाही का? इर्माया 29:11 मध्ये आम्हाला एक वचन पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये आम्ही असं पाहतो की देवाचे संकल्प जे तुमच्या माझ्यासाठी आहेत ते त्याच्यापाशी आहेत, ते तुमच्या माझ्या भावी सुस्थितीची आशा देणारे असे आहेत. ते हिताचे आहेत, तर अनिष्टाचे नाहीत, तर हिताचे आहेत. इर्माया 29:11 मी वाचतो बघा. परमेश्वर म्हणतो, देव म्हणतो की सर्वसमर्थ देव म्हणतो, तो काय म्हणतो? परमेश्वर असे म्हणतो की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत, आमच्या विषयीचे संकल्प कोणाकडे आहेत? देवापाशी आहेत. आणि ते मी जाणतो, मला चांगले माहित आहेत. आज पद्माकर पवार साठी काय संकल्प आहेत, युथ विथ मिशन साठी काय आहेत,
तरुणांसाठी काय आहेत हे हे तो जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, चांगल्या गोष्टीचे आहेत आणि अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आमची भावी सुस्थिती कुठे आहे? आम्हाला आमचं मरण झाल्यानंतरची खात्री आहे काय? आम्ही कोठे जाणार आहोत? आज संपूर्ण जग शांतीच्या शोधात आहे. आज संपूर्ण जग मोक्षासाठी धडपडत आहे. लाखो लोक इकडे तिकडे त्या मोक्षासाठी पैसा खर्च करीत आहेत. परंतु देवानं, तुमच्या माझ्या देवानं 1 रुपया देखील खर्चण्यासाठी सांगितलं नाही, तर केवळ विश्वास, प्रार्थना, नीतीनं वागणं, अशा प्रकारच्या गोष्टींच्या द्वारे देवाशी नातेसंबंध टिकून ठेवणं, ती नीतिमत्ता, ते धार्मिकता याच्यामध्ये चालणं, ही गोष्ट तुम्हाला आणि मला सांगितली. आणि म्हणून प्रभूचे संकल्प तुमच्या माझ्यासाठी हेच आहेत. तो संकल्प प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही पाहतो की तो तुमच्या माझ्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. आणि ती सुस्थिती ही आहे की आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये येशू ख्रिस्तामध्ये आम्ही त्याच्याबरोबर राहणार आहोत. किती अद्भुत देव आणि किती प्रीतीपूर्ण देव आहे. तो तुमच्या माझ्यावर किती प्रीती करतो. किती वेळा आम्ही चुकतो, किती वेळा त्याचा अवहेर करतो. आणि म्हणून देवाच्या प्रीतीचं मोजमाप आमच्याच्यानं होऊ शकत नाही. देवाच्या प्रीतीचं, त्याच्या उपकाराचं स्मरण करून आम्ही त्याला धन्यवाद देत असताना ते आमच्याच्यानं होऊ शकत नाही. देव मानवावर प्रीती करतो म्हणून तो म्हणतो की जा, माझ्या लोकांचं आरोळी माझ्या कानावर पडलेली आहे. मोशेने त्याचं नेतृत्व केलं. तो मिस्रातून इस्रायलांना बाहेर काढतो. आम्ही पाहतो की देव त्याच्याबरोबर चालला आणि देवाने त्याच्याबरोबर त्यांची संगत सोडली नाही. दिवसा मेघस्तंभाच्या द्वारे, रात्री अग्निस्तंभाच्या द्वारे त्यांच्याबरोबर चालला. आम्ही पाहतो की देवानं अनेक चिन्ह चमत्कार इस्रायल लोकांसाठी केले. इस्रायलानं त्याचा अवहेर केला, त्यांची आज्ञा मोडली, अन्य देव केले, कितीतरी गोष्टी देवाविरुद्ध केल्या, परंतु त्याच्या प्रीतीमध्ये खंड पडला नाही. ती प्रीती अद्भुत आहे. आम्ही पाहतो, गीतामध्ये ऐकतो की प्रीती आली धरतीवरी. ती प्रीती येशू ख्रिस्तामध्ये आज आम्ही पाहतो. त्या प्रीतीचं स्वरूप आम्ही पाहतो, त्या प्रीतीची प्रगल्भता आम्ही पाहतो. ती प्रीती आम्ही स्वीकारली आहे काय? त्या प्रीतीला आम्ही जाणलं आहे काय? प्रियजन हो, येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि मग या योजनेतला प्रभू येशूच्या यज्ञाला आम्ही कसा प्रतिसाद देतो? तो तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, आम्हाला क्षमा मिळावी, आम्हाला तारण मिळावं. आणि म्हणून यासाठी आज जे आम्ही ख्रिस्ती म्हणविणारे, आज जे आम्ही देवावर विश्वास ठेवणारे, ते आम्ही त्या योजनेला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहोत? प्रियजन हो, आम्ही त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. नवीन जीवनासाठी त्याच्यावर भरोसा आम्ही ठेवला पाहिजे. ख्रिस्ताच्या द्वारे तारण ही देणगी विनामूल्य आहे आणि ती देणगी आम्ही स्वीकारली पाहिजे. आणि ही स्वीकारणं ही आमच्या विश्वासाची कृती आहे. आणि आम्ही पाहतो की बायबलमध्ये आम्ही पुष्कळ वेळा असं म्हणतो की माझा विश्वास आहे, परंतु त्याला जर कृतीची जोड नाही तर बायबल आम्हाला सांगतं की क्रिये वाचून विश्वास व्यर्थ आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही स्वीकारतो, कबूल करतो, तेव्हाच आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. मग कबुली नेमकी काय आहे? आम्ही काय कबूल करायला पाहिजे? आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही नेमकं काय कबूल करावं. रोमकरास पत्रामध्ये पाऊल आम्हाला सांगतो 10व्या अध्यायात आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये तो आम्हाला सांगतो. बघा, मी वाचतो आपणासाठी. त्याच्यामध्ये असं म्हटलं की तो म्हणतो की प्रभू येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील, येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविला असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. आणि म्हणून ख्रिस्ताच्या या त्यागाला, ख्रिस्ताच्या या बलिदानाला, ख्रिस्ताच्या या समर्पणाला आम्ही प्रतिसाद देणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही प्रतिसाद देतो, आमेन. ज्यानं प्रार्थना केली त्याच्यासाठी आम्ही म्हणतो आमेन. असंच आहे प्रियजन हो, की आम्ही येशू ख्रिस्ताला प्रतिसाद देत आहो काय? आणि तर तुझे तारण होईल असं म्हटलेलं आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा रोज आणि रोज नव्यानं मोठ्या विश्वासानं स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही मगाशी वाचलं, मोठा आनंद होणार आहे, सर्व लोकांस होणार आहे. कशासाठी? तर प्रियजनो, काय आनंद आहे? कधी विचार केला का? कारण नुसता ख्रिस्ताचा जन्म झालाय, ख्रिस्त आमचं देव आहे आणि देवाचा पुत्र आहे, या ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला आणि मला माहित आहे, तर तो मोठा आनंद हा आहे
की सैतानाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी नरकात जावं, परंतु देवाची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी स्वर्गात जावं, सार्वकालिक जीवनामध्ये जावं. आणि म्हणून प्रियजन हो, तो मोठा आनंद आहे, मरणावर विजय मिळवणं, मरणाची सत्ता आमच्यावर न चालणं. आणि म्हणून प्रियजन हो, जगामधल्या प्रत्येक आनंदाला मर्यादा आहेत. तुम्ही काही करा, लाखो करोडो जगाची सगळी संपत्ती तुमच्याकडे असू द्यात, परंतु तो आनंद परिपूर्ण होत नाही. त्याचे अनेक समस्या आहेत. पैशामध्ये समस्या आहेत, असण्यामध्ये आहेत, नसण्यामध्ये देखील आहेत. संपत्तीमध्ये समस्या आहेत, असण्यामध्ये आहेत, नसण्यामध्ये देखील आहेत. आणि म्हणून आज प्रियजन हो, आनंद जर आम्हाला तो उपभोगायचा असेल तर प्रत्येक आनंदाला मर्यादा आहे, काळाला मर्यादा आहे, क्षणभंगूर आहेत. आणि म्हणून आज जगामध्ये सगळ्यात मोठं भय कशाचं असेल सांगा बरं? मला माहित आहे सगळ्यात मोठं भय काय आहे, तर मरणाचं भय आहे. प्रत्येकाला असं वाटतं मला आता हार्ट अटॅक आला तर काय होईल, मी उद्या आहे का नाही, या गप्पा या गोष्टी सतत चाललेल्या आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून मानवाला मरणाचं भय आहे. आणि मरणाची नांगी देवानं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्या ठिकाणी वधस्तंभावर मोडली गेली आम्ही पाहतो. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं जयोत्सव केला, अधिकारी सत्ता यांना नाडून जयोत्सव केला. तो म्हणतो की मी आत्मा, माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. अशा प्रकारे ते सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य आम्ही त्या ठिकाणी पाहतो. तो प्रभू येशू ख्रिस्त देहरूपाने या नाताळ म्हणून, या ख्रिस्त जयंती म्हणून तुम्हा माझ्यामध्ये आला, अशासाठी की आमचा नाश होऊ नये. तो देवदूत म्हणतो की जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी आज तुम्हाला सांगतो. आणि म्हणून रात्रीची वेळ आहे, मेंढपाळ रानात आहेत, आणि प्रभूचा दूत मोठा प्रकाशासहित त्या ठिकाणी येतो, आणि त्यांना मोठी भीती वाटली. देवाचा निरोप घेऊन तो आलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा निरोप हा होता त्याच्यामध्ये की भिवू नका, मी सुवार्ता सांगण्यास आलेलो आहे, चांगली बातमी घेऊन आलेलो आहे, भय काढून टाका. तुम्हाला आता सुवार्ता आलेली आहे, ती सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे. भय आमचं निघून जावं, सुवार्तेच्या द्वारे आम्ही त्याला स्वीकारावं. आणि सुवार्ता सांगतो, आणि ती सुवार्ता काय आहे? येशू आहे, तो तारणारा आहे, तो ख्रिस्त आहे, तो तुमचा माझा कैवारी आहे, जगासाठी व तुमच्या आमच्यासाठी. तो 2000 वर्ष पासून ही सुवार्ता आम्ही पाहतो की ती तुमच्या माझ्यासाठी आलेली आहे. मग ती सुवार्ता, परिपूर्ण सुवार्ता आम्ही स्वीकारली आहे काय, का केवळ वचन पाठ आहे? प्रियजन, ही फार गंभीर गोष्ट आहे, फार गंभीर गोष्ट आहे. कुमारिकेचे दाखले आम्ही पाहतो, इतर जणांचे दाखले पाहतो, त्यामध्ये आम्ही पाहतो गृहीत धरतो काय आम्ही देवाला? तुमचा माझा देव इतका साधा आहे काय? तो सर्व समर्थ आहे, तो महाप्रतापशाली आहे. आणि आम्ही पाहतो की त्याच्या पुढे कोणी मनुष्य टिकाव धरू शकत नाही. परंतु ही अनमोल संधी देवानं तुम्हाला आणि मला दिली की आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापामुळे आमचा बिघडलेला नातेसंबंध पुन्हा जुळवावा, आम्ही अबा बापा म्हणावं, आम्ही त्याची लेकरे व्हावे याच्याद्वारे. आणि म्हणून हा जो सण आहे तो प्रकाशाचा सण आहे, आनंदाचा सण आहे, आणि आनंद करण्याचा सण आहे. आणि म्हणून ही व्यवस्था जी आहे नाताळाचा सण साजरा करण्याची, की तुमच्या माझ्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे, त्या पुत्राचा जन्म साजरा करण्याची जागतिक ख्रिस्ती व्यवस्थापनाने ही तारीख मुकरर करून सर्वांना हा सण साजरा करता यावा म्हणून नेमस्त केलेली आहे. याच्यावर चर्चा, अनेक लोक या तारखेपासून बाजूला गेलेले आम्हाला पाहता मिळतात, विश्वासापासून ढळलेले आम्हाला पाहायला मिळतात. पण पाऊल त्याचं स्पष्टीकरण असं करतो की ज्याचा संबंध सार्वकालिक जीवनाशी नाही, कशाचा? अशा वायफट चर्चांचा, त्याच्यावर आम्ही वेळ घालवू नये. आणि म्हणून प्रियजन हो, या ठिकाणी जी सुवार्ता तुमच्या माझ्यासाठी आली, ती सुवार्ता जर आम्हाला मिळालेली आहे तर आम्ही काय केलं पाहिजे? बघा, मला एखादी लॉटरी लागली, 5 करोड 10 करोड, आता टीव्हीवर जो प्रोग्राम चाललाय करोडपती, आणि याच्यामध्ये जर समजा मी करोडपती झालो आणि मला काय झालं आणि मी ते लपून ठेवलं, तर मला आनंद साजरा करता येईल काय? बिलकुल नाही. मी ते जोपर्यंत शेअर करत नाही तोपर्यंत तो आनंद मला परिपूर्ण करता येत नाही. जितक्यांना मी तो शेअर करतो तितक्या प्रमाणात तो मला आनंद साजरा करता येतो. मला माहित आहे तुम्ही साथ द्या. जोपर्यंत आम्ही आनंद शेअर करीत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा आनंद परिपूर्ण करता येत नाही. आणि म्हणून देवाचे राज्य
आम्हाला या देवाचं राज्य ज्या पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही पाहतो ते आम्हाला शेअर करणं गरज आहे. आणि म्हणून सुवार्ता जी तुमच्या माझ्यामध्ये आली ती सुवार्ता सांगणं गरजेचं आहे. थोड्याच वेळात मी संपवतो. काही मुद्दे मला सांगायचे की सुवार्तेविषयी आज आम्ही हाताची घडी घालून बसलो आहोत काय? आज आम्ही केवळ आमची वैयक्तिक प्रार्थना, मंडळीची प्रार्थना, तरुणांचा सहभाग याच्यामध्ये आहोत काय? आम्हाला काय करण्याची गरज आहे? आणि सुवार्तेमुळे अनेक लोक मरणापासून वाचणार आहे. आणि म्हणून प्रियजन हो, मेंढपाळांना जेव्हा ही सूचना मिळाली त्यांनी लगेच कृती केली. मला हे सांगायचं आहे, त्यांनी लगेच कृती केली. आणि काय कृती केली ते लूक 2:15 मध्ये आम्हाला असं पाहायला मिळते की ते काय केले? दर्शनाला गेले त्यांनी आणि स्तुती करीत परत आले. स्तुती करीत परत आले याचा अर्थ असा आहे की ते तसेच आले नाही. त्यांनी येताना सांगितलं असणार, आम्ही येशूला पाहिलं, आम्ही त्या तारणाऱ्याला पाहिलं. प्रियजन हो, आज जर ती सुवार्ता देवाचा संकल्प आणि प्रियजन हो ती सुवार्ता जर आज तुमच्या माझ्यापर्यंत आलेली आहे तर आम्हाला काय केलं पाहिजे? आणि म्हणून प्रियजन हो, ती सुवार्ता आज तुमच्या माझ्यापर्यंत आली. आणि ती सुवार्ता काय आहे? काय सांगावं आम्ही येशू ख्रिस्ताबद्दल? येशू ख्रिस्ताबद्दल नेमकं काय सांगावं? सुवार्ता ही आहे की तो तुमच्या माझ्यासाठी मारला गेला, तुमच्या माझ्यासाठी पुरला गेला, देवानं त्याला पुनरुत्थित केलं. हाच ती सुवार्ता आहे, येशू ख्रिस्त. आणि म्हणून मत्तई 28 आम्हाला सांगतं, त्याच्यामध्ये आम्हाला ही आज्ञा आहे की जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि ती घोषणा करण्यासाठी, सुवार्तेची घोषणा करण्यासाठी तुम्हाला आणि मला ही आज्ञा प्राप्त झालेली आहे. कधी कधी आम्ही जातो, आम्ही सांगतो, पण आम्ही नेमकं काय सांगतो? सुवार्तेमध्ये आम्ही सांगतो येशू आरोग्य देतो, सुवार्तेमध्ये सांगतो तुमचं कल्याण होईल, सुवार्तेमध्ये आम्ही सांगतो. सुवार्ताचं फळ कुठं आहे प्रियजन हो? दुसरी गोष्ट सांगण्याची गरज नाही. आम्हाला हे सांगायचं आहे, बाकी काम देव करेल. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की देव आकर्षून घेतल्याशिवाय आम्हाला त्याच्याकडे जाता येत नाही. आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं आहे की तो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा उठविला गेला. आज प्रियजन हो, आम्हाला हे निकडीचं काम करायचं आहे. जगावर प्रीती करायची आहे. जगावर इन द सेन्स जगातल्या लोकांवर, त्यांना हे तारण विदित करायचं आहे, त्यांना सुवार्ता सांगायची आहे. तुम्हाला माहित आहे का की आकडेवारी ही माझ्याकडं, मी त्याचं अपडेट घेत असतो नेहमी, अशासाठी की हे सुवार्तेचं काम करण्यासाठी आम्हाला किती कामगिरी पाहिजे आणि त्याचं शिक्षण देत असताना त्याचा उपयोग होतो. आणि आम्ही पाहतो की 2.1 बिलियन लोकांनी जवळजवळ जगामध्ये सुवार्ता अजून ऐकलीच नाही, त्यांच्यापुढे सुवार्ता पोहोचली नाही. आणि मृत्यूचा दर जर आम्ही पाहिला तर जवळजवळ रोज 41,000 लोक ख्रिस्ताविना मरत आहेत, ख्रिस्ताचं नाव न ऐकता मरत आहे. आणि प्रियजन हो, जर आम्ही याच्याविषयी हेळसांड केली, जर आम्ही याच्याविषयी कानकूच केली तर देव, तुम्ही देवाला गृहीत धरू नका. त्याला सर्व शक्य आहे. तो म्हणतो की तुम्ही ओरडले नाही तर धोंडे ओरडतील. देवाला सर्व शक्य आहे. म्हणून प्रियजन हो, आज मी तुम्हाला सांगतो की हे जी मौल्यवान जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे. आज जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक सेव्ड लोक आहे, अनसेव्ड लोक आहे. सेव्ड लोक की जे देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी आज विश्वासात मजबूत घडविण्यासाठी काम करायची गरज आहे. त्यांना टिकून ठेवण्यासाठी, त्यांना मॉनिटरिंग करण्यासाठी, आम्हाला मेंटरिंग करण्यासाठी त्याची गरज आहे. आणि जे लोक अनसेव्ड आहेत त्यांना तारण नाही, त्यांच्यासाठी आम्हाला गॉस्पल शेअर करण्याची गरज आहे. एवढंच करायचं आहे आम्हाला. ख्रिस्त आहे, तो तुम्हाला मरणातून सोडवेल, तो तुम्हाला विनाशगर्तेतून उद्धारेल, तो तुम्हाला तारणा परत नेईल. ही सुवार्ता आम्हाला त्यांना सांगायची आहे. आणि म्हणून रोम 1:1 असं पाऊल म्हणतो की त्या ठिकाणी तो म्हणतो की मी सुवार्ते करता वेगळा केलेला. बघा त्या ठिकाणी रोम 1:1 मध्ये असं म्हणतो, देवाच्या सुवार्ता करता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पाऊल. आज आम्ही स्वतःला, मी म्हणतो स्वतःचा काही वेळ सुवार्ते करता आम्ही स्वतःला वेगळं करू शकतो काय? आम्ही देवा, ही जी सुवार्ता खाली धर्तीवर आली येशू ख्रिस्तामध्ये, तिच्यासाठी आम्ही थोडा वेळ वेगळं होऊ शकतं काय? आणि प्रियजन हो, पाऊल फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायात आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये असं म्हणतो, फिलिप्पीकरास पत्र 4था अध्याय आणि त्याचं 13व्या वचनामध्ये, हे करण्यासाठी कदाचित आम्हाला भय वाटेल, परंतु तो काय म्हणतो बघा, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. जर आमची इच्छा आहे की आम्ही सुवार्ता सांगावी, जर आमची इच्छा आहे की आम्ही ही सुवार्ता, येशू हे नाव सांगावं,
तर तो आम्हाला सामर्थ्य पुरविण्यास समर्थ आहे. आणि म्हणून काय करण्याची गरज आहे प्रियजन हो? आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. जगामध्ये आमचा देश नवा होता ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची. आजची स्थिती मला माहित नाही, परंतु प्रेषित 4:23 ते 31 जर आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की धैर्याने सुवार्ता सांगा. दुसरं काही सांगायचं नाही. आज जगाला देवाची गरज आहे. जग देव शोधत आहे. देवासाठी ते धडपडत आहेत. ते आसुसलेले आहेत. आम्हाला कुठली गोष्ट दुसरी सांगण्याची गरज नाही. देवाची सुवार्ता सांगा. येशू ख्रिस्ताविषयी सांगा. धैर्याने सुवार्ता सांगा. त्याच्यामध्ये आम्ही पाहतो प्रेषित 4:13 मध्ये आम्ही पाहतो की पेत्र, योहान यांनी धैर्याने सुवार्ता सांगितली. लोक आश्चर्यचकित झाले. का आश्चर्यचकित झाले? पेत्र आणि योहान निरक्षर होते, ते अडाणी होते, अज्ञानी होते, तरी त्यांच्याद्वारे अनेक सामर्थ्य झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. चमत्कार झालेले आम्हाला पाहायला मिळाले. देव तुमच्या माझ्याकडून काम करून घ्यायला तयार आहे. आमचं समर्पण त्याला हवं आहे. हा मी आहे, हा मी जाईल. येशू ख्रिस्ताचा जो मोठा आनंद तो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझी जबाबदारी आहे. मला गेलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या माझ्या सुवार्तेमध्ये काम करणारा बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल असं देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून आम्हाला एवढंच करायचंय की जी सुवार्ता तुम्हाला आणि मला कळाली, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, तो सगळ्यांना सांगण्यासाठी तुम्हाला आणि मला देवानं आज नेमस्त केलेला आहे. प्रियजन हो, या वेळेला मी थांबतो या ठिकाणी अशासाठी की प्रियजन आपण थोडा वेळ प्रार्थनेमध्ये जाऊ, प्रार्थना करू. आणि जो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र तो 2000 वर्षापूर्वी तुमच्या माझ्यासाठी जन्मला, त्याच्यामध्ये कुठलीही शंका न घेता, कुठलंही अडसर न आणता, आमच्या बुद्धीनं, आमच्या ज्ञानानं, मानवी ज्ञानानं त्याच्यामध्ये भर घालून जर कोणी तुम्हाला फसवित असेल तर त्यापासून सावध राहा. पाऊल म्हणतो तुमचा जो आरंभीचा विश्वास आहे त्याच्यामध्ये टिकून राहा. त्याच्यामध्ये दुसरा कोणी भर घालून तुम्हाला इतर मार्गाकडे नेत असेल, अन्य सुवार्तेकडे नेत असेल, तर तुम्ही सांभाळा. आणि आज जर प्रियजन हो, त्या विश्वासामध्ये मजबूत राहून येशू जो देवाचा पुत्र तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे, ही सुवार्ता लोकांना सांगण्यासाठी आपण सज्ज होऊया. प्रार्थना करू आपण. पवित्र 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 आमच्या सेनाधीश देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, तुझी स्तुती करतो. तू महान परमेश्वर आहे. आणि प्रभुदेवापा, तू विश्वाचा निर्माण करता आहे. संबंध सृष्टीची रचना आणि त्याच्यानंतर मनुष्य निर्माण केला, तो चांगला झाला असं तू म्हटला. आणि त्याच्यासाठी तू सुव्यवस्था देखील केली. आणि आज्ञाभंगामुळे प्रभुदेवापा जो अडसर निर्माण झाला, तो अडसर दूर करून अनेक संदेष्ट्यांच्याद्वारे तू देवाजवळ राहण्यासाठी आव्हान केलं. संदेष्ट्यांचा अवैर झाला, त्यांना नाकारलं गेलं, देवाला नाकारलं गेलं. मनुष्याला देवाबरोबर राहता यावं म्हणून प्रभू तू तुझा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. त्या ख्रिस्ताचं बलिदान, त्याग, वधस्तंभावरचं मरण, वधलेला कोकरा म्हणून अर्पिला गेलेला तो कोकरा आज आम्ही स्मरतो. त्या ख्रिस्ताबद्दल तुला लाखो कोटी धन्यवाद देतो. बाहो उभारून तुझी स्तुती करतो. आणि ही अनमोल प्रीती आम्ही अनुभवतो. ती प्रीती आमच्यासाठी आली. आणि प्रभुदेव, त्या प्रीतीमध्ये आज आम्ही जगत असताना रोज तुझी दया करून आमच्यासाठी नवीन होते. आम्ही चुकतो प्रभू, आम्हाला तू घालून देत नाही तर त्यावर तू पांघरून घालतो. म्हणून प्रभू आज आम्हावर दया कर. आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर आणि आम्हाला त्या सत्यामध्ये चालव. आणि जी जबाबदारी जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, ती सुवार्ता येशू ख्रिस्त आहे. तेथे तारण आहे, तेथे क्षमा आहे. आणि ते सांगण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्याने मदत कर. आमचं मुख उघड, त्या शब्दांनी भर. आम्हाला सामर्थ्य दे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे. आमचे मार्ग मोकळे कर. आणि प्रभुदेवा, कोणाचाही नाश होऊ नये ही जी तुझी इच्छा आहे, त्या सेवेमध्ये, त्या कामामध्ये आमचा खारीचा वाटा असू दे. ओ प्रभुदेवा, हमी आहे, मला पाठव, असं आज प्रत्येकाने म्हणावं. देवापा तू दया कर, कृपा कर. आणि प्रभुदेवा, आज मी विशेष प्रार्थना करतो, युथ विथ मिशनच्या द्वारे ही जी सेवा आहे ती तू आशीर्वादित करीत आहे म्हणून उपकार मानतो. यामध्ये असणारे सर्व कामगार, सर्व सेवक, सर्व याजक, सर्व तरुण, या सर्वांना प्रभू आज तू नव्यानं स्पर्श कर येशूच्या नावामध्ये. आणि देवबापा, प्रत्येकाला तुझ्या कार्यासाठी पूर्णपणे आकर्षण घे आणि आमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करून, ओ प्रभुदेवा, ही जी मोठी जबाबदारी या मिशनवर आहे ती पूर्ण करण्यासाठी, ते चालण्यासाठी प्रभू यांचं सहाय्य कर अशी नम्रतेची प्रार्थना करतो. सन्माननीय पाळक साहेब, त्यांच्यावर आशीर्वाद पाठव.
आणि प्रभुदेव बापा, ही अनमोल संधी मला दिली याबद्दल उपकार मानतो. मी पतितमस पाप्यावर दया कर. आणि प्रभुदेव बापा, मी तुला धन्यवाद देतो की यासाठी तू मला ज्ञान पुरविलं, शक्ती पुरविली, सहाय्य केलं. तुझी स्तुती असो, तुझी स्तुती असो. थँक्यू लॉर्ड. आभार मानतो. तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक बापा. आमेन. थँक्यू व्हेरी मच. सर्वांना सलाम आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आमेन.